पासपोर्टच्या शुल्कामध्ये 10% कपात करण्यात आलेली आहे। 1967च्या पासपोर्ट कायद्याला आज 50 वर्ष पूर्ण झाले। त्या निमित्ताने सुषमा स्वराज यांनी ही घोषणा केली आहे। मात्र ही सूट सगळ्यांनाच मिळणार नसून केवळ 8 वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठीच ती लागू असणार आहे। त्याचबरोबर यापुढे जारी करण्यात येणारे पासपोर्ट ही हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून मिळणार आहे। याआधी केवळ इंग्रजीतूनच पासपोर्ट मिळत होते। राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यावेळी भाजपने एनडीएतील घटक पक्षांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपची फौज यावेळी उपस्थित होती। मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी गैरहजर होते। असं असलं तरी सुद्धा शिवसेनेच्या संजय राऊत, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांच्या कोविंदच्या अर्जावरती अनुमोदन म्हणून त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे। विशेष म्हणजे भाजपवरती टीका करणारे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी सुद्धा यावेळी उपस्थित होते। रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती पदाचा अर्ज भरताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे उपस्थित होते। मात्र यावेळी अडवाणी एकाकी पडल्याचं दिसलं। अर्ज भरल्यानंतर भाजपच्या नेत्यांची फौज बाहेर आली। त्यावेळी नरेंद्र मोदी, त्यांच्या शेजारी लालकृष्ण अडवाणी आणि त्यानंतर रामनाथ कोविंद अशा क्रमाने ते उपस्थित होते। नरेंद्र मोदींनी कोविंद यांचा हातामध्ये हात घेऊन लोकांना अभिवादन केलं, पण शेजारी उभ्या असलेल्या अडवाणींचा त्यांना विसर पडला। अखेर कोविंद यांनी मोदींना त्यांची आठवण करून दिली। उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये सिलेंडरने भरलेल्या ट्रकला आग लागली। ट्रकमध्ये 270 छोटे आणि 12 मोठे सिलेंडर होते। ट्रकच्या इंजिनमध्ये आग लागल्याने एका मागोमाग एका सिलेंडरचा स्फोट होत गेला। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमधला पहिला एकदिवसीय सामना अखेर पावसामुळे रद्द झालाय। प्रथम फलंदाजी करताना भारताने शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकाच्या जोरावरती 39 ओव्हर्समध्ये 3 विकेट 199 धावा केल्या होत्या। पण नंतर पावसाने या सामन्यामध्ये व्यत्यय आणला आणि उर्वरित सामना हा होऊ शकला नाही।